नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण 23 नोव्हेंबर 2025ला झालेला पेपर पाहणार आहोत. त्याच्यातले आपण इंग्लिशचे आता प्रश्न उत्तर पाहणार आहोत. इंग्लिशचे 30 जे प्रश्न उत्तर होते त्याचे उत्तर लवकरात लवकर फास्टमध्ये घेऊ. चला, इथे मी जास्त वेळ घालणार नाही, फटाफट उत्तर सांगणार. चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन विचारलं होतं, तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. दीज मशीन्स आर यूज्ड बाय द चेफ टू मिक्स द इन्ग्रेडियंट. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता, चूज द वर्ड अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड्स. तर याचा फ्रेजाईलचा अपोजिट होता रोबस्ट. चूज द मिसस्पेल्ट विचारलं होतं, तर ते मिसस्पेल्ट एक्सप्लेनेशन हे मिसस्पेल्ट आहे. ठीक आहे, बाकी सगळे बरोबर करेक्ट आहे. 34वा प्रश्न विचारला होता, चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. ओनसचा आपल्याला काय विचारलं होतं. ओनस म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी राहते. ठीक आहे, त्याच्या म्हणजे जिम्मेदारी वगैरे राहते. ठीक आहे, त्याला ओनस म्हणतो आपण, एखाद्याची जिम्मेदारी. तर हे रिस्पॉन्सिबिलिटी त्याचं उत्तर आहे. 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला, वन हू लिव्ज हिज कंट्री टू सेटल इन अनदर. त्याला आपण इमिग्रेंट म्हणतो. याचा समानार्थी शब्द एक वाक्याचा एकच शब्दामध्ये सांगायचा होता, तर इमिग्रेंट म्हणतो त्याला. चूज द करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. तर थो ही शी लव हिम, शी हॅड टू लिव्ह हिम, शी लव हिम बट शी हॅड टू लिव्ह हिम. हे त्याचं आपलं वाक्य कंपाऊंड सेंटेन्सचं वाक्य चालतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊत आपण. 37वा प्रश्न, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फॉर द गिवन सेंटेन्स होता. यू कॅन नॉट बॅच इन धिस सी, ही सेड टू मी, इट्स अ व्हेरी रफ. ठीक आहे, याचं वाक्य होतं इनडायरेक्ट सेंटेन्स. ही सेड दॅट आय कुड नॉट बाथ इन दॅट सी ॲज इट वॉज व्हेरी रफ. चला, पुढचा प्रश्न 38वा प्रश्नाचं उत्तर पाहूत आपण. प्रियंका इज द्यान दीपिका. हा कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं होतं, तर प्रिटियर इथं उत्तर पाहिजे होतं. चला, त्याच्यानंतर पुढचं आहे, आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर. ठीक आहे, मिसमॅच पेअर आपल्याला विचारले होते, तर इथं आहे कॅट आणि किटन. हे आपल्याला उत्तर होतं त्याचं. त्याच्यानंतर पुढचं आहे आपल्याला, डोंट साईड दोज ॲक्ट हू ॲक्ट कॉन्ट्ररी नॅशनल इंटरेस्ट. याचं उत्तर आहे आपल्याला विथ आणि टू. इथं रिकाम्या जागेत हवे होते आपल्याला, विथ आणि टू. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता आपल्याला, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू द फिल इन द ब्लँक्स. इथं द आला असतं, द बेस्ट व्हेन करप्टेड बिकॉज द वर्स्ट. ठीक आहे, इथं द आला असतं दोन्ही ठिकाणी. त्याच्यानंतर पुढचं शेवटचं होतं, 42व्या नंबरचं होतं, आयडेंटिफाय द टेन्स आपल्याला विचारलं होता. द एन्शियंट ग्रीक स्लेव वॉज वर्थ हिज ओन वेट इन साल्ट. तर हे सिम्पल पास्ट टेन्सचं आपलं वाक्य होतं. पुढचं वाक्य होतं, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. तर ड्युरिंग द अर्थक्वेक बिल्डिंग कोलॅप्स लाईक काय होतं, पॅक ऑफ कार्ड्स. आपण नेहमी हा वापरतो, पॅक ऑफ कार्ड सारखं ते पडलं. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. तर याचं हे बिटवीन आहे, हे प्रिपोजिशन्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं एक मिनिंगफुल वर्ड शब्द तयार करायचा होता. इथे शब्द तयार होतो आपला, प्रेयर तयार होतो. प्रेयर म्हणजे प्रार्थना. तर म्हणजे PRAYER म्हणजे हा उलटा सगळा शब्द 6 5 4 3 2 1, जो की पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे त्याचं. एक उतारा दिलता, त्याच्यावरचे उत्तर आपल्याला शोधायला सांगितले होते. तर द साऊथहॅम्प्टन स्कीम रिक्वायर्स कन्व्हिन्स ड्राईव्ह टू अटेम्प्ट 8 याचं उत्तर होतं टू अटेम्प्ट 8 ड्रायव्हिंग सेशन वन्स अ वीक. पुढचं त्याचं उत्तर होतं, जॉन कुक डिवाइज द स्कीम to demonstrate the harmful effect of
अल्कोहोल याचं उत्तर होतं. चला त्याच्या पुढचा 48व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी होतं. डिड नॉट नो हाऊ टू मॅच मच दे वी आर ड्रिंकिंग. आणि 49व्या प्रश्नाचं उत्तर आहे मोस्ट ड्रायव्हर स्टार्ट ऑफ विथ ॲट लिस्ट डबल मेजर्स हे त्याचं उत्तर होतं. पुढचा प्रश्न आहे आपला द ट्रूथ इज दॅट अल्कोहोल याचं उत्तर होतं अफेक्ट द बॉडी अँड द ब्रेन. पुढचा प्रश्न आहे आपल्याला आयडेंटिफाय द मूड दॅट अंडरस्टँड मॉडेल ऑक्झिलरी. पहा मॉडेल ऑक्झिलरी नेहमी एक प्रश्न विचारला जातो. मी आधीच सांगितलं होतं की मॉडेल ऑक्झिलरी हा अतिशय सोपा टॉपिक आहे आणि तुम्ही त्याचा करून जा. तर इथे आपल्याला मस्ट हे ऑब्लिगेशन असतं. ठीक आहे, मस्ट ऑब्लिगेशन फक्त ते थोडेसे पाठ करायचे आहेत. तुम्हाला मस्ट आलं तर काय असतं, कॅन असलं तर काय असतं, कुड असलं तर काय असतं. तर मस्ट असलं तर ऑब्लिगेशन असतं. शूड. त्याच्यानंतर 52 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे प्लीज मेक इट अ पॉईंट टू याचं होतं टर्न ऑफ वॉटर टॅप्स बिफोर यू गो आउट. याचं उत्तर होतं टर्न ऑफ. त्याच्यानंतर 53 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं यू मे गो टू होम व्हेन यू फिनिश युअर वर्क. याचं उत्तर होतं ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम. ठीक आहे, म्हणजे याचा वेळ दर्शवत आहे तुझं काम संपल्यावर तू जाऊ शकतो घरी. त्याच्यानंतर पुढचं आहे 54व्या प्रश्नाचं उत्तर पाहूत आपण. चोपन्नव्या प्रश्नाचं आहे करेक्ट द WH टाईप क्वेश्चन होता अंडरलाईन द इटालियन काय असणार विच रेस्टॉरंट शॉल वी गो टू. म्हणजे कोणत्या रेस्टॉरंट इटालियन रेस्टॉरंटमध्ये असं याचं उत्तर होते. तर विच रेस्टॉरंट उत्तर येईल. 1 मिलियन आपल्याला कसं लिहिता येईल तर हे पर्याय क्रमांक 4 1 आणि 6 झिरो पाहिजे. 1 लाखला 1 आणि 5 झिरो असतात पण 1 मिलियनला 1 आणि 6 झिरो असतात. त्याच्यानंतर पुढचं होतं डिफेंडिंग याचं आपल्याला काय करायचं होतं एक्सप्रेस द मिनिंग ऑफ अंडरलाईन द वर्ड. तर याचा एक्झॅक्टली म्हणजे सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द व्हेरी लाऊड असा होतो याचा समानार्थी शब्द. रिअरेंज करायचं होतं आपल्याला तर हे याचं उत्तर होतं RPSQ. याचं हे काय होतं आपल्याला उत्तर होतं RPSQ. त्याच्यानंतर युजफुल सच कंपॅरिझन इज इन पोएट्री आर युजफुल. तर युजफुलचं आपल्याला काय विचारलं होतं अपोजिट मिनिंग तर युजलेस. युजफुलचं युजलेस. ठीक आहे, अपोजिट होतं. त्याच्यानंतर आपल्याला इथं अरेंज हे करायचं होतं सेंटेन्स एरर शोधायची होती. तर बी सेंटेन्समध्ये एरर होती. हॅज द लार्जर सर्क्युलेशन ही त्याची एरर होती. आणि 60वा आपला इंग्लिशचा शेवटचा प्रश्न होता चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर ड्युरेशन हे करेक्टली स्पेल्ड वर्ड होता. अशा प्रकारे आपण इंग्लिशचे प्रश्न पाहिले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आपले जास्तीत जास्त. आणि व्हिडिओ लाईक केल्याच्यानंतर एक जर तुम्हाला हाईप ऑप्शन आला तर त्या हाईप बटनला पण तुम्ही काय करा प्रेस करा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आपला दिवस शुभ राहो. आणि हां, आपल्याला जेवढे पण मार्क पडतील TET परीक्षेमध्ये ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. तुम्हाला जास्त मार्क पडत असतील तर मला पण त्याचा आनंद होतो. तो आनंद आपले विद्यार्थी जे आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तरं टाकायची. धन्यवाद.